माणूस फक्त बक्षीस किंवा शिक्षेतूनच शिकतो का? अजिबात नाही. आपण नुसतं आजूबाजूच्या जगाकडे बघून म्हणजे केवळ निरीक्षण करूनही खूप काही शिकतो. अल्बर्ट बंडुरा यांचा सामाजिक अध्ययन सिद्धांत नेमकं हेच सांगतो. चला तर मग आजच्या या विश्लेषणात आपण याच रंजक विषयावर सविस्तर चर्चा करूया आणि हा सिद्धांत नेमका काय आहे ते समजून घेऊया. तर आजच्या या प्रवासात आपण 5 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. एक म्हणजे निरीक्षणाची ताकद, दुसरं बोबो डॉल्स आणि जोकरचे ते प्रसिद्ध प्रयोग, तिसरं मॉडेलिंगच्या 4 पायऱ्या, चौथं अप्रत्यक्ष अध्ययनाचं वास्तव आणि शेवटी स्वप्रभावीपणा म्हणजे नेमकं काय ते समजून घेणं. चला पुढे जाऊया. आता एक साधा विचार करा. खरंच एखादी गोष्ट शिकण्यासाठी आपल्याला थेट बक्षीस किंवा शिक्षा मिळण्याची गरज असते का? घरातली लहान मुलं मोठ्यांच्या सवयी कशा अगदी पटकन उचलतात हे पाहिलं की या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपोआप मिळतं, नाही का? भाग 1. निरीक्षणाची ताकद समाज वर्तनाला अनुकरणातून कसा आकार देतो. कॅनेडियन वंशाचे प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट बंडुरा यांनी 1977 मध्ये हाच विचार अतिशय सविस्तरपणे जगासमोर मांडला होता. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक असलेल्या बंडुरांच्या या सिद्धांताला अनेक नावांनी ओळखलं जातं. म्हणजे सामाजिक संज्ञानात्मक सिद्धांत असो, मॉडेलिंग सिद्धांत, अनुकरण सिद्धांत असो व निरीक्षणात्मक अध्ययन. नावं अनेक असली तर या सर्वांचा रोख एकाच गोष्टीकडे आहे. ती म्हणजे आपले विचार, अनुकरण आणि आपला समाज हे सगळे एकमेकांशी अगदी घट्ट जोडलेले आहेत. हे थोडं रोजच्या जीवनातल्या उदाहरणांवरून समजून घेऊ. आपण बघतो ना, एखादं पुस्तक वाचून किंवा चित्रपट पाहून तरुण मुलं अगदी भगतसिंगांसारखी मिशी ठेवतात किंवा शिनचॅन बघून लहान मुलं त्यातल्या पात्रांसारखीच विचित्र आणि गमतीशीर उत्तरे देतात. हे सगळं कशामुळे होतं? तर थेट निरीक्षणातून आणि अर्थातच अनुकरणातून. भाग 2. बोबो डॉल्स आणि जोकर. 1961चे ते रंगदार प्रयोग ज्यांनी मानसशास्त्राला एक नवीन वळण दिलं. चला त्या 60च्या दशकातल्या जगात जाऊन बंडुरा यांचे ते गाजलेले प्रयोग पाहूया. सुरुवात करूया अतिशय प्रसिद्ध अशा बोबो डॉल प्रयोगापासून. 1961च्या या ऐतिहासिक प्रयोगात 72 लहान मुलांना बोबो डॉलसोबत खेळणाऱ्या एका मोठ्या माणसाचा व्हिडिओ दाखवला गेला. आता यात गंमत अशी की ज्या मुलांनी त्या माणसाला बोबो डॉलला मारताना, आदळताना आणि ओरडताना पाहिलं, त्यांनी स्वतः खेळताना हुबेहूब तशीच आक्रमकता दाखवली. आणि ज्यांनी प्रेमळ आणि शांत वर्तन पाहिलं, त्यांनी त्या डॉलला छान मिठी मारून अगदी तसंच प्रेमळ वर्तन केलं. हेच अगदी स्पष्ट करणारं अजून एक भन्नाट उदाहरण म्हणजे जोकर ट्री प्रयोग. यात मुलांना एका झाडाखाली बसलेल्या जोकरचा व्हिडिओ दाखवला गेला. तो जोकर तिथून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांशी एका विशिष्ट वेगळ्या स्टाईलने हस्तांदोलन म्हणजे शेकहँड करत होता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा या मुलांची वेळ आली तेव्हा त्यांनीही अगदी तंतोतंत त्याच स्टाईलने हस्तांदोलन केलं. एकदम हुबेहूब नक्कल. भाग 3. मॉडेलिंगच्या 4 पायऱ्या, निरीक्षणात्मक अध्ययनाची ARRM चौकट. एखादी गोष्ट नुसती बघून ती आपल्या वर्तनाचा भाग कशी बनते याची ही एक अतिशय रंजक मानसिक प्रक्रिया आहे. कोणतीही कृती शिकण्यासाठी किंवा मॉडेलिंगसाठी या 4 आवश्यक पायऱ्या खूप महत्त्वाच्या आहेत. अवधान, धारणा, पुनरुत्पादन आणि प्रेरणा. आता आपण हे 4ही स्तंभ एक एक करून सोप्या भाषेत समजून घेऊया. पहिली पायरी आहे अवधान किंवा अटेन्शन. काहीही नवीन शिकायचं असेल तर त्या कृतीवर आपलं पूर्ण लक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे. जसं एखादा बगळा मासा पकडण्यासाठी अगदी एकाग्र झालेला असतो, किंवा आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो आणि तिथे कोणीतरी चॉपस्टिक्स वापरत असेल तर आपण किती लक्ष देऊन पाहतो, तसंच काहीसं. जर लक्षच नसेल तर नवीन काही शिकता येणारच नाही. दुसरी पायरी म्हणजे धारणा, ज्याला आपण रिटेन्शन म्हणतो. आपण जे काही लक्ष देऊन बघितलंय ते मेंदूत साठवून ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. जसं गणिताचं एखादं कठीण सूत्र लक्षात ठेवणं किंवा एकदम गोल आणि फुगलेला भटुरा कसा बनवायचा याची कृती अगदी स्टेप बाय स्टेप स्मृतीत साठवून ठेवणं, हे सगळं याच टप्प्यात येतं. तिसरी आणि अतिशय महत्त्वाची पायरी आहे पुनरुत्पादन किंवा रिप्रोडक्शन. आता वेळ असते ती साठवलेली माहिती प्रत्यक्षात आणायची म्हणजे प्रत्यक्ष सराव करायची. जसं सायकल चालवण्याचा सराव करणं किंवा पहिल्यांदाच गोल पोळी लाटण्याचा प्रयत्न करणं. आता सुरुवातीला पोळीचा भारताचा नकाशा होऊ शकतो, हे अगदी स्वाभाविक आहे. पण वारंवार सराव केल्यावरच ती गोष्ट आपल्याला जमायला लागते. आणि चौथी पायरी म्हणजे प्रेरणा किंवा मोटिवेशन. समजा ती वेडीवाकडी पोळी बनवल्यानंतरही कोणाकडून तरी शाब्बासकी मिळाली तर आपण अजून चांगला प्रयत्न करायला तयार होतो. हीच ती प्रेरणा जी आपल्या वर्तनाला बळकटी देते. पण याउलट जर कोणी रागावलं किंवा शिक्षा केली तर शिकण्याची ती प्रक्रिया तिथेच थांबू शकते. भाग 4. अप्रत्यक्ष अध्ययनाचे वास्तव.
इतरांच्या अनुभवातून शिकणे. बंडुरा यांनी याला विकॅरियस लर्निंग असं म्हटलंय. यात आपल्याला स्वतः प्रत्यक्ष अनुभव घेण्याची गरज नसते, तर आपण फक्त इतरांच्या अनुभवावरूनच खूप काही शिकतो. हे समजून घेणं अगदी सोपं आहे. उदाहरणार्थ, रस्त्यावर एखाद्या व्यक्तीला नियम मोडल्याबद्दल किंवा मास्क न घातल्याबद्दल 2000 रुपयांचा दंड भरताना आपण पाहतो, तेव्हा आपण काय करतो? आपण आपोआप आपला मास्क नीट लावतो, बरोबर? ही झाली अप्रत्यक्ष शिक्षा. आणि दुसरं उदाहरण म्हणजे शेजारी राहणारा एखादा विद्यार्थी जेव्हा अधिकारी होतो, तेव्हा त्यातून आपल्यालाही अप्रत्यक्षपणे प्रेरणा मिळते. हाच तो अप्रत्यक्ष अध्ययनाचा प्रभाव आहे. या सगळ्याचा पाया म्हणजे परस्पर नियतिवाद किंवा रेसिप्रोकल डिटर्मिनिझम. हा एक त्रिकोण आहे. व्यक्तीचं वर्तन, तिचे विचार आणि आजूबाजूचं पर्यावरण, हे तिन्ही घटक एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. एका गोष्टीतला बदल दुसऱ्यावर नक्कीच परिणाम करतो. सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं वर्तन पर्यावरणाला आकार देतं आणि पर्यावरण आपल्या विचारांना आणि वर्तनाला घडवत असतं. भाग 5. स्वप्रभावीपणा समजून घेणे. स्वतःवर विश्वास ठेवण्याची आंतरिक ताकद. आता आपण बाह्य वातावरणाकडून आपल्या आतल्या ताकदीकडे वळत आहोत, जो या सगळ्या चर्चेचा गाभा आहे. बंडुरा यांच्या मते स्वप्रभावीपणा किंवा सेल्फ एफिकेसी म्हणजे एखाद्या विशिष्ट परिस्थितीत यशस्वी होण्याच्या स्वतःच्या क्षमतेवर असलेला ठाम विश्वास. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःच्या क्षमतेवर आपला आढळ विश्वास असायला हवा. आणि अर्थातच हा विश्वास एका रात्रीत निर्माण होत नाही, तर तो सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कष्टांतूनच विकसित होतो. शेवटी जाता जाता आपण एका महत्त्वाच्या प्रश्नाचा विचार करूया. जर आजूबाजूचं पर्यावरण खरोखरच आपल्या वर्तनाला आकार देत असेल, तर समाजाचा एक भाग म्हणून पुढच्या पिढीसाठी आपण कोणती उदाहरणे किंवा मॉडेल्स जाणीवपूर्वक उभी करत आहोत? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना? ही आपली एक खूप मोठी जबाबदारी आहे. याच एका प्रेरणादायी विचारासह आपण आपलं आजचं हे विश्लेषण इथेच थांबूया. असंच निरीक्षण करत रहा आणि सतत नवीन काहीतरी शिकत रहा.